फायनली 1.5 ते 2 वर्षानंतर आमची गल्लीतली महिलांची वन डे ट्रिप जाणार आहे. शुभ सकाळ सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. तर सकाळी सकाळी आमची तयारी चालू आहे इथं, कारण आमची आज वन डे ट्रिप जाणार आहे गल्लीतल्या सगळ्या बायकांची. ते तुम्हाला पुढे दिसेलच. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा की आम्ही दिवसभर काय काय एन्जॉय केलं, कुठं कुठं फिरलो आणि काय काय मस्ती वगैरे केली, मजा केली. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला कळेल. आणि मी इथं सकाळी सकाळी कांदा कापते आणि कांद्याने मला प्रचंड रडवलं, कारण अशी कुठलीच गोष्ट नाही की मला रडवेल, पण मग कांदा मला प्रचंड रडवतो आणि मी खूपच रडते. तर सकाळी सकाळी मी कांदा कट करत होते, कारण म्हटलं थोडीशी ओली भेळ वगैरे घ्यावं, कारण जेवण वगैरे तर काही कोणी घेणार नव्हतं, कारण बाहेर फिरायला जायचं, एन्जॉय करायचं, तर मग जेवण वगैरे घरूनच का बनवून घ्यायचं आणि महिलांसाठी एक दिवस हवा, म्हणून मग सगळ्यांनी जेवण वगैरे कॅन्सल केलं आणि बाहेरच खायचं ठरवलं. तर प्राजूचा शर्ट प्रेस नव्हता, तर त्यामुळं मग तो मध्ये मध्ये चाललं होतं त्याचं शर्ट शोधायचं काम आणि प्रेस वगैरे करायचं आहे असं. तर त्यामुळं मग तो अजून तसाच फिरत होता आणि माझी पण तयारी बाकी होती. तर मग भेळ वगैरे मी रेडी करून घेतली, कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे कट करून घेतली, लिंबू वगैरे पण घेतलं. तर म्हटलं जेणेकरून लागलं तर खाता येईल. आणि त्यानंतर मग मी ड्रेस चेंज केला. तर तुम्ही बघू शकता मी म्हणजे व्हाईट कलरची कार्गो आणि ब्लॅक कलरचा टॉप आहे. तर असं माझं आउटफिट आजचं आहे. तर सगळ्यांचं म्हणजे ब्लॅकच ठरलेलं होतं. तर बऱ्यापैकी बायकांनी ब्लॅकच टॉप घातलेले होते आणि मी कार्गो घेतलेली होती, कोणी जीन्स वगैरे, कोणी काय. तर मी व्हाईट कलरची म्हणजे क्रीम कलरमध्ये कार्गो घेतली आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरचा जो टॉप आहे तर तो घेतलेला. आणि ऋतूला पण हा टॉप घेतलेला, स्वस्तात भेटलेल्या 200 रुपयात. तर ऋतूला पण घेतलेल्या. ऋतू आणि प्रजू, मी पण, आम्ही तिघं पण रेडी झालो फायनली. आणि किती मेकअप करा किंवा किती फॅशनेबल व्हा, तर मी कुंकूच लावणार, कुंकू लावलेलं आहे. त्यानंतर मग कपडे लावले होते मशीनला आणि गाडी येऊन बाहेर उभी होती, सगळ्या बायका बसायची तयारी झाली होती. तर घाईघाईमध्ये लगेच कपडे काढले आणि बाहेर सुकायला टाकून दिले. कमी 4 मिनटं वेळ होता कपड्यांना, पण मग बंद करून दिलं आणि मग लगेच कपडे सुकायला टाकून दिले आणि दिवसभर वाळून राहतील. आणि फायनली आम्ही बसमध्ये बसलेलो आहे सगळ्या महिला मिळून. तर त्यात तुम्हाला आम्ही म्हणजे आमची महिलांची गँग तुम्हाला पुढे जाऊन दिसणारच आहे. तर बसलो. त्यानंतर मग मस्तपैकी म्हणजे सकाळी जवळजवळ 6:15लाच आम्ही बसमध्ये सगळे बसून रेडी होतं. आणि कुठं जायचं म्हटल्यावर मग 5 वाजेपासूनच उठून सगळ्या रेडी असतात. सगळ्यांनी मस्तपैकी तयारी केलेली होती, जीन्स वगैरे, ब्लॅक कलरचे टॉप, आणि काहींचे होते चेंज, तर बऱ्यापैकींचे ब्लॅक होते. आणि मग 1-2 जणींनी मग ड्रेस घातलेले होते. तर गॉगल वगैरे कोणाचं काय मस्तपैकी मजा मस्ती करत करत. आणि मी तर विंडो सीट पकडली होती आणि मला विंडो सीटच आली, तर त्यामुळं मग मी विंडो सीटमध्येच बसले आणि दोघी फ्रेंड मिळून बसलो. त्यानंतर मग मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही प्रवास केला. आणि आम्ही आज जातो आहे इगतपुरी साईडला. आणि जवळजवळ 8 ते 10 दिवसांपासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं की कुठं जायचं, काय जायचं, कधी जायचं. आणि संडेच ठरवलं होता, कारण मुलांना स्कूल असते, तर त्यामुळं मग संडेच बेटर राहील, कारण मुलं घरी राहतील आणि आपलं पण मन लागणार नाही. आणि फौजींनी तर मला सांगितलंच होतं की मुलांना घे आणि बिंदास जा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तर त्यामुळं मग संडेच ठेवला. आणि काहींना जॉब पण असतो, तर त्यामुळं मग सुट्टी नसल्यामुळे संडेलाच ठेवावं लागलं. आणि तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे अगदी हिरवेगार आहेत. अगदी बसमध्ये डान्स वगैरे, मजा मस्ती, गाणे वगैरे म्हणत आम्ही म्हणजे प्रवास केला. तर मजा येत होती एकदम. छानपैकी एन्जॉय केला आम्ही. आणि सकाळी सकाळी वातावरण म्हणजे खूपच छान झालेलं होतं. अशाच वातावरणामध्ये आम्ही प्रवास करत होतो, कारण भरपूर लवकर निघालो होतो. आणि ज्यांचे मुलं होते त्यांनी मुलं पण घेतलेले होते. आणि म्हणजे ज्यांचे मोठे मुलं होते ते पण होते. 2-3च आमच्यामध्ये मुलं होते, बाकी सगळ्या लेडीज होत्या आणि प्रजू होता, बाकी कोणीच नाही. त्यानंतर मग एक ठिकाणी थांबलो की नाश्ता वगैरे करण्यासाठी. आणि सकाळी लवकर निघालो, चहा वगैरे कोणी पिलं, कोणी नसेल पिलं, त्यासाठी मग नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबलो. आणि सगळ्यांनी मग सँडविच घेतले, जेणेकरून एकच ऑर्डर दिली तर मग पटकन होईल. आणि सगळ्यांनी पटकन एक सँडविच वगैरे घेतलं. ज्यांना चहा घ्यायचा त्यांनी चहा घेतला, मी फक्त सँडविचच खाल्लं, मुलांनी पण सँडविचच खाल्लं. त्यानंतर मग पुन्हा बसलो बसमध्ये आणि प्रवास चालू झाला. तर तुम्ही बघू शकता अथांग पाणी आहे, खूप सारं पाणी. आता सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्याचं वातावरण फिरण्यासाठी एकदमच मस्त असतं, मस्त आनंद येतो आणि छान वाटतं. थंडगार वातावरण होतं. आम्हाला अगोदर टेन्शन आलं होतं की पाऊस उघडला आहे, आता पाऊस येतो की नाही, आणि ट्रिप तर आपण ठरवली आहे, आणि पाऊस जर नाही आला तर मग आनंद तेवढा घेता येणार नाही, कारण पाऊस नसल्यावर
पावसाळ्याचा आनंद, ट्रिपचा आनंद कसं काय घेता येईल. कारण जायचंच अशा ठिकाणी होतं तर तिथं पाऊसच असणं गरजेचं होतं, कारण धबधबा वगैरे बघायचा होता त्यामुळं. आणि मग म्हणजे जे पाणी होतं तिथं पण थांबलो आणि आम्ही गेलो होतो भावली डॅम आणि भावली धबधबा. तर पहिल्यांदा आम्ही मग ते पाणी वगैरे बघितलं, तिथं थोडेसे म्हणजे 5-10 मिनटं फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे केले. त्यानंतर मग आलो धबधब्याकडे. आणि सकाळी सकाळी म्हणजे जास्त काही गर्दी नव्हती, क्वचितच गर्दी होती. आणि त्याचबरोबर आमचे जवळजवळ 20-22 सीटं, तर आमचीच जास्त गर्दी होती. तिथं फोटो वगैरे मस्तपैकी काढले, व्हिडिओज काढले खूप सारे. वरती पण गेलो धबधब्याकडे जिथं पाणी पडतं, आणि तिथं पण छान छान व्हिडिओ वगैरे काढले. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी भुट्टा वगैरे खाल्ला. आणि माझा मोबाईल ऋतू पुढे घेऊन गेली होती, तर त्यामुळं मग मी काही तो व्हिडिओ वगैरे घेतला नाही. सगळ्यांनी भुट्टा वगैरे घेतला. आणि तिथं भुट्टा पण खूप महाग होता, जवळजवळ 30-40 रुपयाला भुट्टा होता. पण मग घेतला, कारण पावसाळ्याचं वातावरण होतं, सकाळी सकाळी छान वाटलं. आणि नाश्ता वगैरे केलेला होता, तरी पण सगळ्यांनी ज्यांना घ्यायचा त्यांनी भुट्टा वगैरे खाल्ला. आणि त्यानंतर मग पुन्हा गाडीत येऊन बसलो. आणि रस्त्याने मग मजाक मस्ती करत करत की चला भाताची लावणी करायला जाऊ वगैरे, असं हसी मजाक करत करत आम्ही प्रवास करत होतो. आणि त्यानंतर मग आम्ही आलो भावली डॅमवरती. आणि जवळजवळच आहे भावली डॅम आणि भावली धरण, तर आम्ही ते दोन्ही पण बघितले. तिथं पण फोटोशूट वगैरे केलं, भरपूर सारे व्हिडिओज काढले. आणि अक्षरशः भावली डॅमवरती तर आम्ही डान्स वगैरे पण केला, कारण म्हणजे गाणे वगैरे लावले होते. त्यानंतर रस्त्याने जिथं पण आम्ही म्हणजे थांबतो तर तिथं व्हिडिओ वगैरे घेत होतो. आणि मी सगळ्यांचे मग व्हिडिओ वगैरे घेतले. ही आमची गँग आहे, यातल्या काही मिसिंग आहे, काही पुढे आहेत, काही मागे आहेत. त्यानंतर मग डॅमवरती गेलो आणि तिथं सगळ्यांनी मग पावसामध्ये डान्स केला. छान वाटत होतं मस्तपैकी. आणि ओलं होत होतं आम्ही डान्स वगैरे केला. महिलांनी मस्तपैकी एन्जॉय केलं. एक दिवस महिलांचा, एक दिवस स्वतःसाठी, असं म्हणून सगळ्यांनीच मग मस्तपैकी एन्जॉय केलं, डान्स वगैरे केला. डान्स म्हणजे असा डान्स नाही, पण ज्याला जसं येईल तसे त्याने उड्या मारण्याचा प्रयत्न केला आणि एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला. डॅमवरती पण फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. तिथं पण भरपूर सारं पाणी होतं, वरती गेलो होतो आणि तिथंच फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले. त्यानंतर मग पुन्हा पायी पायी खाली आलो, कारण गाडी भरपूर लांब उभी होती. आणि तिथून मग पायी पायीच यावं लागणार होतं, कारण रस्ता जवळ नव्हता. त्यानंतर पायी पायी आलो, गाडीमध्ये पुन्हा बसलो आणि आता पुन्हा पुढच्या प्रवासाला चालू झालो. तर घरून तर काही पाऊस नव्हता, पण मग तिथं गेल्यावर भरपूर पाऊस चालूच होता. त्यानंतर मग आम्ही गेलो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये, कारण तसे आमचे 5-6 पॉईंट ठरलेले होते. तर जिथं जिथं जाणं शक्य होईल, जेवढ्या लवकर आपण व्हिडिओ वगैरे काढून कंप्लीट करू, तर तेवढ्या लवकर मग आपल्याला जास्त स्पॉट बघता येतील, अशा पद्धतीने म्हणजे अशा हिशोबाने आम्ही निघालो होतो. त्यानंतर मग गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो. त्याच्या पहिले आम्ही अगोदर म्हणजे ड्रेस चेंज केले, कारण आम्ही ब्लॅक टॉप वगैरे वेअर केले होते. तर आणि एक एक्स्ट्रा ड्रेस आम्ही ठेवलेलाच होता. आणि ओलं पण झालं होतं, उगाच सर्दी वगैरे व्हायची. तर मग बसमध्येच आम्ही व्हॅनमध्ये सगळ्यांनी ज्यांना चेंज करायचे त्यांनी ड्रेस चेंज केले. मुलांचे पण एक ड्रेस एक्स्ट्रा आणले होते, मुलांनी पण चेंज केले. आणि मी पण हा ड्रेस घातला. आणि हा मी मिशोवरतून मागवला आहे, छान आहे. त्यानंतर तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतले. आणि गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये कोणीच बोलायचं नसतं, सगळ्यांनी शांततेत दर्शन घ्यायचं, न बोलता आम्ही दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मग मस्त प्रसादालयामध्ये गेलो, तिथं मस्तपैकी प्रसाद खाल्ला, डाळ भात पिठलं पोळी वगैरे असं. आणि त्याचबरोबर बुंदी होती, तिथं प्रसाद घेतला आणि बाहेर येऊन बसलो. आणि तिथं बाहेर ना म्हणजे भाताचीच लावणी चालू होती, तर त्याचाच मी थोडासा व्हिडिओ घेतला. त्यानंतर मग आम्ही आलो हे कवनाई माता मंदिरामध्ये, कारण म्हणजे ट्रिप जर ठेवली आणि जवळपास जायचं आहे तर मग सगळेच दर्शनं पण व्हायला पाहिजे. तर त्यामुळं मग आम्ही कवनाई माता मंदिरामध्ये गेलो. तिथं श्रीरामांचं पण मंदिर होतं मोठं असं, तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर मग थोडा वेळ म्हणजे तिथं पण बसलो आणि फोटो व्हिडिओ तिथं पण काढले. पण फोटो व्हिडिओ मी दर्शन वगैरे घेतल्यानंतरच फोटो वगैरे घेत होते, की जेणेकरून आपलं दर्शन वगैरे व्हायचं. आणि ऋतू सगळ्यांच्या पुढे पुढे चालली, प्रजू पण गेलाय, कोणी पुढे कोणी मागे, अशा पद्धतीने जात होते. त्यानंतर मग आलो आम्ही. आणि तिथं हा दगड होता, तर सगळ्यांनी तो उचलण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांनी आपापली ताकद दाखवण्याची प्रयत्न केला. आणि मी पण तो उचलून बघितला. एक हाताने मला जास्त काही उचलता नाही आला, पण मी दोन्ही हाताने उचलला. आणि ज्याला उचलायचा त्याने उचलून बघितला. आणि त्यानंतर मग हा बॉडीगार्ड आला, त्याने पण उचलून बघितला. तर त्याला उचललं एक हाताने, कारण
जेंट्स आणि लेडीजमध्ये फरक असतो, तर त्याने एका हातानेच उचलला. आणि इथं आहे श्रीरामांचं मोठं असं मंदिर, तिथं पण दर्शन वगैरे घेतलं. सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं, थोडा वेळ बसले मस्त. आणि गोमुखातून भरपूर सारं पाणी येत होतं, तर पाणी वगैरे बघितलं. तिथं पण मासे वगैरे होते, खूप सारे मासे होते. मुलांनी मासे पण बघितले. तिथं पण थोडा वेळ थांबायचं म्हटलं. दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर मग प्रदक्षिणा घातली आणि आलो पुन्हा बाहेर. तर थोडा म्हणजे पाऊस चालूच होता आणि आता आम्हाला पुढे पुन्हा म्हणजे दुसऱ्या मंदिरामध्ये जायचं आहे, तर चला तिथं पण जाऊ. आणि प्रत्येक ठिकाणी दर्शन वगैरे करून आणि प्रसाद वगैरे नारळ वगैरे फोडत होतो आणि दर्शन वगैरे घेऊन पुन्हा निघत होतो. आणि त्यानंतर मग आलेलो आहे मी भैरवनाथ मंदिरामध्ये. तर सगळे जवळजवळ ठिकाणच आहे, जास्त काही लांब नाही, जवळजवळच आहे ठिकाणं. तर तिथं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि ओढणी वगैरे माझ्याकडे नव्हती, तर कोणी म्हणत होतं ओढणी वगैरे पाहिजे. आणि प्रजूला मग नारळ वगैरे फोडण्यासाठी घेतलं. त्यानंतर प्रजून नारळ वगैरे फोडलं, आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर आलो आम्ही टाकीतला. तर आम्ही भरपूर सारे ठिकाणं बघितले, देवस्थान आम्ही जवळ 3-4 देवस्थान बघितले आज. आणि एका दिवसामध्ये आम्ही पैसा वसूल फिरलेलो आहे, भरपूर सारं मजा मस्ती केलेली आहे. नाश्ता वगैरे जेवणं ते तर आपल्याकडं होतं, पण मग कमी पैशामध्ये आम्ही भरपूर सारं फिरलो. आणि टाकीतलं इथं आहे इथं जटायूचे म्हणजे पंख छाटलेले होते, तर तेच इथं मंदिर वगैरे आहे. जटायूची मोठी प्रतिमा वगैरे आहे वरती. आणि त्यानंतर इथं मग अशी मान्यता आहे की जो म्हणजे गोटा आहे, तर तो ज्याने म्हणजे आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार असेल, तर त्याच्याच हातामध्ये तो गोटा येतो. शिवलिंगामध्ये आहे, तो खोलवर आहे. सगळ्यांनी ट्राय केलं, ज्याला ज्याला जमेल, पण आमचा काही हात पुरला नाही, कारण हाईटचा प्रॉब्लेम. तर आणि मी देवाला म्हटलं, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे देवा, आपल्याला काही नको. आला तर हातात आहे ठीकच आहे, नाही आला तर मग देवाची इच्छा. आणि त्यानंतर मग फायनली आम्ही भगूरच्या देवीचं दर्शन घेतलं. आणि मग आता म्हणजे परतीचा प्रवास चालू झाला. आणि फायनली दिवसभर मस्तपैकी एन्जॉय करून संध्याकाळी जेवण वगैरे केलं.